नमस्कार. आजच्या व्हिडिओत वांग्याची भाजी कशी करायची ते सांगणार आहे. एका प्लेटात 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घ्यायची, वाटी 3 चमचे कारळ्याचे कूट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ. हे सर्व एकत्र घ्यायचे. ते थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचा. सर्व मिक्स करून तयार आहे. इथे मी वांग घेतलेलं आहे. त्याचे 4 भाग करायचे आहे. वांग चांगलं आहे का नाही बघून घ्या. नंतर त्यात तयार केलेले मिश्रण भरायचे. प्रत्येक वांगा असंच पाहून चिरून घ्यायचा. नंतर त्यात असंच मिश्रण भरत जायचं. 1 पातेले घेऊन त्यात 3 चमचे तेल घालायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचे जिरे घालायचे. जिरे तडतडल्यानंतर त्यात 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे. त्यानंतर त्यात कापून घेतलेला कांदा घालायचा. याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची 5-6 पाने टाकायची. कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्यात 2 चमचे खोबरे घालायचे. मी इथे खोबरे किसून घेतलेलं आहे. कांदा खोबरे सर्व लाल झालेले आहे. वांग्यासाठी तयार केलेला मसाला इथे उरला आहे. ते पण आपण तेलात टाकून घेऊ. हे सर्व एकत्र करून घेऊ. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ. त्यानंतर त्यात भरलेली वांगी टाकू. त्यानंतर ते थोडं वापरून घेऊ. त्यानंतर झाकण काढून त्यात अर्धा ग्लास पाणी घालू. तुम्हाला भाजी जर पातळ हवी असेल तर तुम्ही आणि थोडं पाणी टाकू शकता. हलक्या हाताने त्याला थोडे फिरवून घेऊ.
त्यानंतर एक प्लेट झाकून 15 मिनिटासाठी वाफरायला ठेवू. आता याला 15 मिनिट झालेले आहेत. हे परत एकदा मिक्स करून घेऊत. सुरीने भाजी शिजली आहे का नाही ते बघूत. सुरी वांग्यामध्ये सहज जर गेली तर ती भाजी शिजलेली आहे असे समजू. ही आपली भाजी शिजलेली आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊत. आपली भाजी तयार आहे. भाजीचा वास मस्त येत आहे. आपण ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकतो.